सकाळच्या गडबडीत नाश्ता बनवायचा म्हटलं की आपण विचार करायला लागतो पटकन काय बनवू शकेल आणि तितकंच चविष्ट पण असायला पाहिजे। तर तसाच नाश्ता आणि जास्त कुटाणा न करता झटपट अशी चटपटीत चटणी आज आपण बनवणार आहोत। मग त्यासाठी इथं मी 1 वाटी दही एका भांड्यात घालून त्यात चवीपुरतं काळं मीठ आणि दह्या इतकंच 1 वाटी पाणी घालून ताक बनवून घेत आहे। आणि हो, माझं दही पातळ होतं म्हणून मी 1 वाटी पाणी वापरलंय, पण जर तुमचं दही घट्ट असेल तर तुम्ही 1.5 वाटी पाण्याचा वापर करून ताक बनवा। आणि तुम्ही बघू शकता आपलं ताक तयार झालंय। आता याला थोड्या वेळ बाजूला ठेवू आणि दुसरीकडे एका भांड्यात 1 वाटी जाड किंवा पातळ कोणतेही पोहे टाकायचे आणि त्यात पाणी घालून त्याला धुवून घ्यायचं आहे। तर इथं मी पोह्यांना 1 वेळा धुवून त्यातलं पाणी काढून घेतलंय। आता लगेच याला आपण जे ताक बनवून ठेवलंय त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। तर असं पोहे ताकात टाकल्यानंतर यामध्ये घालायचं आहे सारख्याच वाटीने 1 वाटी रवा। रवा जाड बारीक कोणताही चालेल। आणि हो, या नाश्त्यासाठी प्रमाण अगदी सिंपल आहे, म्हणजे जितका नाश्ता बनवायचा आहे त्यानुसार एखादं भांडं सेट करून त्यानुसार समान प्रमाणात रवा, दही व पोहे घ्यायचे। हा, पाणी मात्र पूर्वी सांगितल्याप्रमाणे दह्यातल्या पाण्यानुसार तुम्हाला थोडंफार कमी जास्त लागू शकेल। तर असं ताकात रवा पोहे व्यवस्थित मिसळल्यानंतर याला 4 ते 5 मिनिटं झाकून ठेवूया। आणि रवा पोहे भिजतायत तोपर्यंत चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात घेऊ लहान अर्धी वाटी ओल्या नारळाचे तुकडे, तसेच 2 चमचे भाजून साल काढलेले शेंगदाणे व 2 चमचे डाळवं। इथं तुम्ही हवं तर शेंगदाणे व डाळव्यापैकी कोणतंही एक वापरलात तरी चालेल। त्यानंतर चटणीत तुम्हाला तिखटपणा कसा हवाय त्यानुसार हिरव्या मिरच्या घालून अर्धा इंच आलं व 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या आणि चवीपुरतं मीठ व शेवटी तुम्हाला चटणी घट्ट किंवा पातळ जशी हवी त्यानुसार पाणी घालून याला बारीक वाटून घ्यायचं आणि स्मूथ वाटून असं एका भांड्यात काढून घ्यायचं आहे। आता चटणीची चव वाढवण्यासाठी यात एक फोडणी घालूया। त्यासाठी फोडणी पात्रात 1 चमचा तेल गरम करून त्यात टाकू अर्धा लहान चमचा मोहरी, अर्धा लहान चमचा जिरं मोहरी तडतडल्यानंतर चिमूटभर हिंग टाकायचं आणि त्यानंतर 6 ते 7 कढीपत्त्याची पानं व एका सुक्या लाल मिरचीचे तुकडे टाकून तयार केलेली अशी खमंग फोडणी चटणीत ओतून घ्यायचं आहे। तर अशी टेस्टी चटणी कोणत्याही नाश्त्यासोबत मस्तच लागते। हे पहा, आपली चटणी तर रेडी झाली आहे। आणि इकडे बघा, पोहे आणि रवा ताकात छान भिजलेत। आता यांना मिक्सरच्या भांड्यात टाकूया। असं रवा पोहे ताकात भिजल्यामुळे त्यांची चव वाढते आणि त्यामुळे त्यापासून बनलेला नाश्ता सुद्धा जबरदस्त चविष्ट बनतो। तर आता याला वाटून घ्यायचं आणि वाटताना आवश्यकता असेल तर 4 ते 5 चमचे पाणी टाकून अगदी गुळगुळीत वाटून एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। आता यात 2 चिमूट खायचा सोडा टाकून मिसळून घेऊया। तर सुरुवातीला यामध्ये मी 1 वाटी पाणी आणि वाटताना जवळपास पाव वाटी पाणी घालून ना फार पातळ ना फार घट्ट, तर तुम्ही बघू शकता असं परफेक्ट मिश्रण बनवायचं आहे। चला आता लगेच याचा नाश्ता बनवूया। त्यासाठी मी अशा लहान पॅनचा वापर करत आहे। तुम्ही हवं तर तव्यावर सुद्धा हा नाश्ता बनवू शकता। आणि असं तेल तूप हवं ते लावून घेतल्यानंतर तवा किंवा पॅन जेही वापरत असाल तो मिश्रण टाकण्या अगोदर चांगला गरम असायला हवा, तेव्हाच नाश्ता व्यवस्थित सेट होऊन छान जाळी पडते। तर याला तुम्ही सेट डोसा किंवा आंबोळी हवं ते म्हणू शकता। आणि याला काही दोन्ही बाजूनी भाजायचं नसतं, तर मध्यम आचेवर वरून पूर्ण सुखेपर्यंत व छान जाळी पडेपर्यंत भाजायचं। आणि अशी जाळी पडली की समजायचं हे मस्त भाजलंय। मग याला काढून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने कापसाहून मऊ लुसलुशीत चवदार आंबोळी बनवून कोणत्याही चटणी बरोबर किंवा बटाट्याच्या भाजी सोबत एकदा खाऊन तर पहा, नेहमीपेक्षा जास्त चवदार लागणार हे नक्की।